ऐश्वर्य संपन्न श्री भगवान बाबा वैराग्य मूर्ति संत श्री वामन भगवान की संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता पांडुरंगा करू कृपा जाने सत्याचा विचारू त्यांच्या कृपा जाने सत्याचा विचारू
नाही ती लाडक्या बहिणीची पगार बंद झाल्याशिवाय टाळी वाजत नाही. ते पगारीमुळे टाळ्या बंद व्हायच्या. आज टाळी वाजली एवढ्या दिवसात. बर. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. प्राप्त प्रस्तुत संप्राप्त सेवा अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रकारची. या गावाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आता आपण टाळी वाजवायची. विराट कोहलीनं शतक ठोकलं की विराट कोहली स्वतःच्या बॅटनं असं करते. आपण आपल्याला शाबासकी देऊन घ्यायची की आम्ही किती सुंदर केलं, हे इतकं सुंदर केलंय तुम्ही, इतकं. हे बघायला माझी बायको पाहिजे होती. म्हणजे ती जाऊन सासऱ्याला सांगितली असती की काय हा हार आहे. हो, माईच्या माझ्या लग्नात एवढा बी नव्हता की काय हार आहे, काय काय भगवान बाबाची याच्यापेक्षा कृपा असावं, काय पाहिजे याच्यापेक्षा दुसरं. हे बाबा पॉकेट देऊ नका रे. ह्याच्यापेक्षा काय कृपा लागते, कोणाला मिळतंय हे. ज्याला घालायचं त्याने कीर्तन सुटल्यास मी असाच घेऊन जाणार आहे, माझ्या मागे या तिकडे घरी, रामभाऊच्या घरी. हो, याच्यापेक्षा काय. अरे एकदा तरी असला हार घालावा. पुढं होईल नाही तर न होईल. आता तसंही होणार नाही वाटायला. त्यामुळे आता तरी घालून मोकळं व्हावं माणसाने. माझा आवाज थोडा थोडा खुलला, फारच बसला होता. हो, काय आहे, महाराज बसला तरी चालेल पण आवाज उभा पाहिजे. कधी अशी वेळ आली नाही, पण आता कसं काय झालं की लोड. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. प्राप्त सेवा ही भव्य आणि दिव्य अशा ऐश्वर्य संपन्न संतांची आहे. ऐश्वर्य काय असतं, संपन्नता काय असते. हे मी आल्यामुळंच आहे का काय सगळे, हे सगळ्या वारकऱ्याला बी वस्त्रदान. वा वा, काय आजचा दिवस माझ्यामुळं नाही, बाबांची पुण्यतिथी आहे 61वी म्हणून आहे. मी कोण आहे, किस खेत की मुली, मी कोण आहे. धोत्रा गांव वालों, जितना प्रेम मुझे आपने दिया उतनी तो मेरी औकात नहीं. जितना प्रेम तुमने हमें दिया आज उतनी तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है श्री संत भगवान बाबा की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. क्या है मुझ में, कुछ भी नहीं. ये कृपा सिर्फ भगवान बाबा की है, सिर्फ. आणि कृपा करणारे आहेत. आजही बाबा गडावरून भाविकांवर कृपा करतात. बाबांसाठी तुम्ही 1 पाऊल टाका, बाबा 50 पाऊलं टाकून येतात. आत्ताही लोकांना अनुभव येतो. हे मी नाही म्हणत, हे म्हणायचे वैराग्य मूर्ती श्री वामन भाऊ महाराज, श्री संत वामन भाऊ महाराज म्हणायचे. अरे किसन्या, ते किसनराव होते वारकरी शेवेकरी, ऐकताय. ते म्हणायचे भाऊ जरा राग कमी करा हो. ते बघा भगवान बाबा येऊन बसले, 5च मिनिटात गुडघ्या इतका ढीग लागला हो पैशाचा. आणि तुम्ही 2 घंटे झालं बसला, तुमच्या पायावर कुणी 10 रुपये ठेवले नाहीत. जरा माणसाला जरा चांगलं बोलत जा र. मी वरून नारळासारखा आहे र, पण लोकांचं कल्याण व्हावं म्हणून असं जरा निबर बोलतो, बाकी काही कारण नाही. बघा की भगवान बाबाकडे बघा बघा. ते 10 मिनिटामध्ये तर पोत भरले, पोत. ते काय म्हणायचे माहित आहे का भाऊ, म्हणायचे बरं, माझे शब्द नाहीत. ते म्हणायचे हे भग्या जर एखाद्या उघड्या माळावर जाऊन बसला तरी सुद्धा तिथं पैशाचे ढिगं लागतील. देवाचा अवतार आहे तो, लक्ष्मीकांत आहे. त्याच्या पायाजवळ लक्ष्मी नांदते, त्याच्या पायाची सेवा लक्ष्मी करते. हे भाऊंचे वाक्य आहेत, श्री संत वामन भाऊ महाराजांची. म्हणूनच मलाही वाटतंय, जो चोरांचा गड होता, अद्दल डाकू जिथं जाऊन रात्रीच्या वेळेला राहायचे, चोऱ्या करून यायचे आणि राहायचे.
फक्त जनार्दन स्वामी महाराजांची समाधी धौम्य ऋषीचं तिथं ठिकाण होतं आणि तसल्या माळावर दिवसा माणसं जायचे नाहीत. आणि त्या माळावर आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गड उभा राहिला आहे आणि तोही भक्तीचा गड आहे. गड म्हणलं की तोच गड आता लोकांच्या डोळ्यासमोर आहे. मला सांगा गडे, तुम्ही एका एका गावाने 1-1 कोटी रुपये द्यावेत का? 30-35 घराच्या वाडीने 51 लाख रुपये द्यावेत का? काही गावानं 2,51,000 द्यावेत का? असं कुठं घडलंय का गडे महाराष्ट्रात? मला बोला, तुम्ही सांगा. बाबांचं प्रेम ज्या ज्ञानेश्वरीवर माय माऊलीवर होतं, ज्ञानेश्वरीवर आणि ज्ञानोबारायांवर, त्या ज्ञानोबारायांचं मंदिर व्हावं, बाबांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात भव्य दिव्य आणि सगळ्यात सुंदर मंदिर, महाराष्ट्रातलं 1 नंबरचं मंदिर एका वर्षात गडावर उभारलेलं दिसेल तुम्हाला. आणि त्यासाठी आदरणीय प्रातस्मरणीय नामदेवजी महाराज शास्त्री अहोरात्र प्रयत्न करतायत. बाबा, दुसरा गड तसला महाराष्ट्रात नाही. गड म्हणलं की त्या गडाकडेच पाहावं लागेल. त्या गडाची शोभा सगळ्या राष्ट्रानं त्याची दखल घेतलेली आहे. राष्ट्रानं नाही, 1 मे 1958 रोजी मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब म्हणाले होते, हो गड 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 गडाचं उद्घाटन आहे, गडाचं उद्घाटन आहे. मी इथं आल्यानंतर मला कळलं छत्रपती शिवरायांनी 300च्या वर किल्ले बांधले, गड बांधले, कोट बांधले. त्याच्यानंतर कोणी गड आणि कोट बांधला नाही, पण हा गड बांधलाय म्हणून मी कौतुकानं बघायला आलो. पण छत्रपती शिवरायांनी तलवारीच्या जोरावर आणि मावळ्यांच्या साथीने सहकार्याने हे गड किल्ले उभा केले. पण भगवान बाबाने नुसत्या ऊसतोड मजुराच्या 1-1 रुपयातून ह्या जगाला भक्ती संप्रदायाचा एक फार मोठा भव्य आणि दिव्य विचार देणारा गड असल्या उन्हाळ डोंगरावर उभारला. हे महाराष्ट्राचं एक आश्चर्य आहे. हा भक्तीचा गड शास्त्राच्या जोरावर भगवान बाबांनी प्रेमाच्या जोरावर उभा राहिला, हे मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते. म्हणून हा धुम्या गड नाही, हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आज जाहीर करतो की श्रीसंत भगवान बाबांच्या प्रेमामुळे लोकांच्या गळ्यातला 1-1 मणी, ऊसतोड कामगाराच्या कानातली कुडकं, ऊसतोड कामगाराच्या माझ्या बहिणींच्या नाकातल्या नथी या गडासाठी उपयोगाला आल्या. आणि कष्टातल्या पैशाचा हा गड आहे म्हणून ह्या गडाचं नाव, ही भगवान बाबाची फार मोठी औदार्याची शक्ती आहे. म्हणून आज मी या गडाचं नाव धुम्यागड नाही तर उच्चार करतो की भगवान बाबांनी ज्या भक्तीच्या जोरावर हा गड उभा केला त्याचं नाव आजपासून भगवान गड, भक्तीचा गड. आणि पुढच्या वर्षी पाहाल तुम्ही, आवर्जून जा. बाबाचं शेवटचं वाक्य होतं, बाबांचं शेवटचं वाक्य होतं, आठवत आहे का कुणाला? बघा, शेवटचं वाक्य होतं, माणसो मी चाललोय आता, नको म्हणलं तरी अरे हा कपडा आता फाटलाय रे, कपडा आता जीर्ण झालाय रे, तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे आणि देहांतरात ते स्वीकारीजे चैतन्य नाते. पण हे लोक ऐकत नाहीत. बबनराव ढाकणे ऐका, बाजीराव पाटील ऐका, माझं कपडा जीर्ण झालाय, त्याला किती ठिगळं लावणार आहेत तुम्ही? हो. आणि जाताना टांग्याला धरलं, असं टांग्याला वर हात, 1 पाय फळीवर, आणि लाखो लोक जमले होते आजूबाजूचे. तेवढ्या लोकांना सांगितलं, गड्या हो, हा भगवान बुवा चाललाय, जातोय, माहित नाही मला हे शरीर परत येईल की नाही येईल, हा भगवान बुवा चालत परत येईल की नाही मला नाही सांगता येत. मी एकच करा, मी 57 वर्ष केलेला संघर्ष वाया जाऊ देऊ नका. तुम्हाला जर वाटत असेल तुमचं कल्याण व्हावं तर भगवान बाबांनी 57 वर्षात तुम्हाला जो संदेश दिलाय, भगवान बाबांनी 57 वर्षामध्ये जो विचार कमवलाय, हातात हात घालून चालण्याचा, पायात पाय नाही तर हातात हात घालून चाला, हाच माझा शेवटचा संदेश आहे. तुम्ही जर एकमेकाच्या हातात हात घालून 18 पगड जातीतल्या सगळ्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजुरांनो चालाल, भगवान बाबांनी 57 वर्ष तुमच्या दारासमोर येऊन एकच शिकवलंय तुम्हाला, एकच सांगितलंय तुम्हाला, मला विसरलात तरी चालेल पण ज्या गडावरून हा विचार दिला त्या भगवान गडावर येत राहा, त्या गडाला कधीच विसरू नका, तुमचं कल्याण झाल्याशिवाय. हा बाबांचा विचार आहे. विठाला विठाला पोरांनो, तुम्हाला संदेश दिला भगवान बाबांनी,
9 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाल्यानंतर सगळ्यांना संदेश दुसराच दिला. अरे या समाजाचा विकास का होत नाही? बापदाद्यापासून ऊसतोडी करणारा, मजुरी करणारा समाज, या दऱ्याखोऱ्यातला समाज का वर येत नाही? त्याचं कारण मला आज सापडलं. आणि मग बाबांनी प्रचार सुरू केला, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसं हो, तुमच्या लेकरा बाळांच्या हातातला कोयता बाजूला होऊन त्यांना जर मोठ्या गाडीत कारमध्ये बसवायचे आणि मोठ्या खुर्चीवर बसवायचं असेल तर जमीन विका काम पडलं, पण आधी शिक्षण शिका. जमीन विका पण शिक्षण शिका, हा मंत्रच. म्हणून दऱ्याखोऱ्यातले माणसं तेव्हापासून शिकले, मोठमोठे अधिकारी झाले, मोठमोठे महाराज झाले, मोठमोठे श्रीमंत, मोठमोठे कारखाने टाकले दऱ्याखोऱ्यातल्या लोकांनी. हा भगवान बाबांचा मंत्र होता. पोरांनो, तुम्हाला काही झालं तर आधी 12वी पर्यंत मोबाईल बघू नका, शिक्षण शिका. शिक्षण हाच मंत्र. बाजूला ठेवला वा पोरांनी मोबाईल लगेच. वा पोरं संस्कारक्षम आहेत, भगवान बाबांचे संस्कार आहेत तुमच्यावर. वा. आणि त्याच भगवान बाबांच्या 61व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने आदरणीय या मातीच्या कणाकणाला खूप महात्म्यांची पावलं लागलेली आहेत, जाणतो मी. आणि त्या महात्म्यांच्या मार्गदर्शनाने, त्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आमचे बाबाजी असतील आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठलजी महाराज शास्त्री, तसेच आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय अर्जुनजी महाराज लाड, अशा अनेक महात्म्यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि इतका गोंडस आणि गोड सप्ताह, मला वाटतं कितवं वर्ष आहे? 32वं वर्ष. म्हणजे 3ऱ्या तपाकडे वाटचाल चालू आहे. म्हणून मी या व्यासगादीवरून, नारदांच्या गादीवरून, या गावातल्या अगदी बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत आपण हे जपलंय, यासाठी या गादीवरून तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत लोटांगण घेतो. वा वा. आता टाळी वाजायला पाहिजे होती. हे गावकरी चांगले आहेत, त्याचा स्वाभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. या पोराला स्वाभिमान आहे. हो. आणि त्याच 32व्या सप्ताहातील आज 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या श्रीसंत भगवान बाबांच्या एका सामान्य सेवकाकडे आपण समस्त गावकरी मंडळींनी माझ्यावर फार मोठा उपकार केला की आजच्या दिवशी मला बाबांची सेवा करता आली, तुमच्या समवेत करता आली, सत्संग करता आला. 6व्या दिवसाच्या सेवेच्या निमित्ताने घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या श्रीसंत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा धुमाळ्या पद्धतीचा हा अभंग असून, या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय संतांना मायबापाची उपमा देतात. मायबाप लेकरावर कृपा करतात, तसे संत या जगावर कृपा करतात. तुम्ही संत मायबाप, तुम्ही माझी मायबाप आहात, हे संत हो. बाबा बाबा तुम्ही आमचे मायबाप आहात. आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब नेहमी म्हणायचे बघा गडावरून. शेवटचं भाषण ऐकले का? शेवटचं भाषण ऐका, शेवटचं. हो, मे महिन्यातलं शेवटचं भाषण. शपथ घेऊन आल्याबरोबर, भगवान बाबा माझी माय आहे, भगवान बाबा माझा बाप आहे, भगवान बाबा माझा भाऊ आहे, भगवान बाबा माझं सर्वस्व आहे. भगवान बाबा जशी दिशा देतील तसा हा गोपीनाथ मुंडे या जनता जनार्दनाची सेवा करत आलेला. मी थकणार नाही, मी रुकणार नाही. आणि 18 पगड जातीतल्या गोरगरीब लोकांसाठी काम करताना मी कधी कुणापुढे लाचार होऊन झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांचा श्वास हा गोपीनाथ मुंडे आहे. मी काय दिलं समाजाला? लोक, विरोधी लोक मला विचारतात, विरोधातले, एवढा समाज याच्या मागे पळतो, यानं काय दिलंय असं समाजाला? मी काय देऊ शकतो या जनता जनार्दनाला? हे माझे मायबाप आहेत, ह्यांना काय देऊ शकतो? पण फक्त दऱ्याखोऱ्यातल्या या सगळ्या समाजाला मी एकच देऊ शकलो, जगण्याचा स्वाभिमान. स्वाभिमान दिला, स्वाभिमानाचं जगणं दिलं.
आणि ही सगळी किमया, हा सगळा आशीर्वाद, ही सगळी कृपा श्री संत भगवान बाबांची आहे. म्हणून भगवान बाबा कृपावंत आहेत. कळेल आपणाला थोड्या वेळात किती कृपावंत आहेत. कृपा कुठेही नसते. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई. जेथ उपजे ते पाही, तो साधू जाणावा. कृपा फक्त साधूच्या ठिकाणी आहे, म्हणून ते कृपावंत आहेत. मग मी माझ्यासारख्या पामरानं, तुकोबारा काही पामर नव्हते पण स्वतःला पामर म्हणून घेतायत. माझ्यासारख्या पामरानं काय त्यांचं वर्णन करावं. काय मी पतित कीर्तिवान, कीर्ती आहेच पण माझ्याकडे शब्द नाहीत त्यांची कीर्ती वाखाणण्यासाठी. तुकाराम महाराज एवढे संत मोठे आहेत का? हो. मग कशाला अवताराला येतात? तिथंच राहायचं की वैकुंठात आनंद घ्यायचा. इथं लोकाच्या शिव्या खायला, लोकाचे दगडं खायला, लोकांना मारलेलं शेण खायला. हा, कशाला येतात इथं? एवढा त्रास करून घ्यायला काय येतात हे संत इथं? अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जड जीव. त्यांच्या अवताराची कारण मीमांसा एकच आहे, जडाचा आणि जनाचा, या जीवाचा उद्धार करणे. तुमच्या माझ्यासारख्या अनंत काळापासून अज्ञानात पडलेल्या जीवांना ज्ञानी करण्यासाठी, सनाथ करण्यासाठी भगवान बाबांसारखे संत अवताराला येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी आवतले. ब्रह्ममूर्ती संत जगी आवतले. टाळी नाही का? टाळीला ह्या गावात पैसे पावती फाडली जाते वाटते. टाळी वाजविली की 100 रुपयाची पावती, असं नाही की? खरं सांगू, माधवाचं माझ्यावर किती प्रेम आहे. या प्रत्येक फुलातून ते दिसतंय. आमच्या रामभाऊचं किती प्रेम आहे या प्रत्येक वस्त्रातून. मला तर वाटतंय की त्यांचे मेहुणे, बरोबर आहे रामभाऊ, ते म्हणाले की आज महाराजांचं कीर्तन आहे. मी त्यांचे कीर्तन ऐकतो यूट्यूबला, भगवान बाबांवरची खूप ऐकतो. मग मला असं वाटतं की महाराजांना काहीतरी पाठवावं. ते दवाखान्यात आहेत 1.5 महिना झालं. हो, एका कठीण रोगातून ते चाललेत, तर त्यांनी हे तिथून पाठवलंय. त्या दिवशीच रामभाऊ म्हणले तुमच्यासाठी पंचा पाठवून दिलाय, मी येताना घेऊन आलोय. आणि तिथून वस्त्र तिथून पाठवून दिले दवाखान्यातून त्यांनी. हो, दवाखान्यात असताना सुद्धा संतांवर किती प्रेम आहे याच्यातून हे लक्षात येतं. ते लवकर बरे व्हावेत. मी भगवान बाबांकडे प्रार्थना करतो लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा कीर्तनात येऊन बसावेत. हो, ज्यांच्याकडे आता खूप सुंदर भोजन घेतलं, प्रसाद घेतला, ते आमचे माधवराव कुंडलिकराव हे का नाही. आणि त्यांनी सुद्धा खूप प्रेम दिले. या प्रेमातून उतराई होऊ शकत नाही. मायबाप हो, माझ्या लाडक्या बहिणी कितीतरी मोठ्या संख्येने इथं बसल्यात. मी फक्त आज हे बघा, पुढच्या वर्षी मला येऊ द्या नाहीतर न येऊ द्या, तुमचा हा भाऊ तुमच्याकडे एक मागतोय. 1,500 रुपये पगार जिला जिला मिळतोय.
तिनं जास्त नाही, फक्त पुढच्या वर्षीच्या सप्त्याला आपले स्वतःचे म्हणून, पगारीतले म्हणून फक्त 500 रुपये द्या. एक बी बोल नाही रे. अरे भगवान बाबांचा सप्ताह अजून काही कुठं कमी जास्त जर करायचं असेल, अजून काही चांगलं करायचं असेल तर तुमचे कामाला येतील. बहिणींनी नती मोडून दिल्यात भगवान बाबांना, नती नाकातल्या, आणि कानातले कुंडल मोडून दिलेत, बोरमाळीचे मणी काढून दिलेत गड बांधायला. 8/1951चा काळ. आणि ती रोजगार करीत होत्या. तुम्हाला तर आहे ते नवऱ्याचे खिशे हाणून द्यायचे, बाकी काय कुठून आणणार. म्हणून 500 रुपये फक्त भगवान बाबासाठी द्या. पुढच्या वर्षी द्या, आताच देऊ नका. किती जणी देणार? वर हात करा. तरी बी सगळ्या करीनात रे देव माझ्या भगवान. अरे 500चे 5000 कधी मिळून जातील, पत्ता लागणार नाही. 500चे 5000 कधी तुमच्या अकाउंटला पडतील आणि मिळून जातील. एक दिवस दवाखान्यात गेलं तर 5000 रुपये चाललेत. भगवान बाबा रक्षण करतील आपलं. दवाखाना लागू द्यायचे नाहीत. बघा, तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि 500 रुपये द्या. आणि इमानदारीनं आता हातावर केलेत तुम्ही, जवळजवळ सगळ्यांनी केलेत. मी असे फोटो काढून ठेवणार आहे. हे कॅमेरा त्याच्यासाठी आणला आहे, एवढा मोठा कॅमेरा, फोटो काढून ठेवणार आहे. आणि पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही जर नाही दिले, भगवान बाबाला प्रार्थना करणार आहे ह्याची पगार पुढल्या वर्षी बंद होऊन जाऊ दे. काय सांगावं बोलाला आणि फुलाला, काय सांगावं महाराज. काही बी होतंय, देणार. आता लय माना हलविल्या बघा अशा. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना नमस्कार. ही विनोद नाही, हा जोक नाही. मिळतंय तर संतांसाठी खर्च करायला काय हरकत आहे. वाईट गोष्टीला तर चालले नाहीत, संतांच्या दरबारात चाललेत. हा, मग काही हरकत नाही. 500 म्हणजे मी जास्त बोललो नाही. आज कथा करून जिथून आलो, मेंढगाव बुलढाणा, कथा संपन्न करून आलो. तिथल्या गावातल्या 157 महिलांनी पुढच्या वर्षीच्या सप्ताहाला एक पगार द्यायची. लिहून माझ्याकडे यादी आहे, कुणाला पाहिजे असेल तर. पुढच्या वर्षीच्या सप्ताहाला एक पगार प्रत्येकीची आहे. महाराज सप्ताहच आम्ही करू भगवान बाबाचा. आम्ही भगवान बाबांच्या लेकी आहोत म्हणल्या त्या. आणि सगळ्यांनी समोर येऊन शपथ घेतली भगवान बाबाची. भगवान बाबाचा सप्ताह जोपर्यंत हे गावकरी करतील तोपर्यंत पगार असो अगर नसो, आम्ही 1,500 दरवर्षी आजीवन देणार. त्यांचं वाक्य आहे. त्याच्यासाठी काय वाटतं. आणि तुम्ही खरं वाटत नसलं तर माझ्यासोबत यायचं. माझी बॅग काढतो, बॅगमध्ये वही जशाल तशी आहे. फोन नंबर देतो 10-15 त्या गावचे, विचारून बघा. एकही गोष्ट खोटी आहे गादीवरून बोलायची नाही. अवतार अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण? उद्धराया जन जड जीव. आणखी काय करतात महाराज संत? वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म आणि कुळाचार, नाम विठोबाचे. या 5 गोष्टीसाठी संत अवतार घेतात. त्यांचा स्वभाव कसा असतो महाराज? ते कसे असतात मग महाराज? स्वभावानं कसे असतात? लई गोड असतात. कसे असतात? तुका म्हणी गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. 61 वर्षानंतर सुद्धा हा सुगंध त्यांच्यामुळे दरवळतोय. जाऊन 61 वर्षे आमच्यासारखे गेल्यास किती हराळी वाढते कुणाला माहित. हो, लोक तिकडं जातील, आमच्या तिकडं. पण बाबा सारखे संत गेल्यानंतर 61 वर्षाला हा सुगंध सुटला आहे चंदनासारखा. आणि तुमच्या माझ्यासारख्याला सुद्धा बाबा जवळ घेतायत आणि तुमचं माझं कल्याण करतायत. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव विठाला. साऊंड सिस्टीम 1 नंबर. टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदम. हो, गडी असा उग असा धोरणात आहे, धोरणात. हो, किती पाहिजे असं उग असा मुंगीच्या पायासारखं किती पाहिजे कुणाला उग कट टू कट. याला म्हणतात सिस्टीम चालवणारा. नाहीतर सकाळी माईक तोंडात घेऊन बोललो मी. त्याला म्हणलं माझ्या तोंडात फिट कर त्या माईकला, तोंडात. पण इथं महाराज नुसतं माझा आवाज बसलाय तरी सुद्धा गुई, माशी जरी उडाली तरी गुई असा आवाज आहे.
सिस्टीम एकच नंबर. आणि आमचे जय भगवान बाबा यूट्यूब चॅनल श्रीनाथ मुंडे, भगवान बाबांचं चरित्र मी लिहिल्यापासून आणि कथा भगवान बाबांच्या केल्यापासून त्यांचं एवढं मोठं कार्य सुरू आहे. भगवान बाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रभर करण्यासाठी 1,00,000 सबस्क्रायबर आहेत त्यांची. आणि हे भगवान बाबांचं कार्य महाराष्ट्रभर सगळ्यात जास्त महाराष्ट्रातलं कुठलं चॅनल जर नेऊन पोहोचवित असेल, सगळ्याच महाराजांनी भगवान बाबांबद्दल मांडलेले विचार या चॅनलद्वारे. जय भगवान बाबा, त्या जय भगवान बाबा यूट्यूबला टाका. हां, माझ्यासारखी त्यांनी बी शपथ खाल्ली आहे. म्हणले बाबांचं जेवढं जेवढं चरित्र तुम्ही सांगाल, मी कुठल्याही अपेक्षेनं नाही, बाबांसाठी सेवा म्हणून बाबांचे विचार महाराष्ट्रभर पसरवीन. बाबांच्या कार्याचा सुगंध महाराष्ट्रात गेला पाहिजे, हे त्यांचं सुद्धा ब्रीद आहे. म्हणून श्रीनाथ मुंडेंनी खूप मोठं काम केलंय. आनंद आहे. त्यांचं चॅनल असंच चालावं. तुम्ही सगळ्यांनी घरी गेलात की यूट्यूबला जय भगवान बाबा एवढं टाका, यूट्यूब चॅनल एवढं टाका, खाली सबस्क्राईब करून द्या बिचाऱ्याला. सबस्क्रायबर अजून तुम्ही व्हा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक कीर्तन नोटिफिकेशन पडतील. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या जगतामध्ये आपल्यावर कृपा करणारे, आपल्यावर उपकार करणारे, 1 स्वतःचे मायबाप, 2 ही पृथ्वी ही जमीन, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी अपि सुवर्णमयी लंका लक्ष्मणा मेन रोचनते. मला माझी आई आणि माझी मातृभूमीपेक्षा कोणी आवडत नाही. ही जमीन आपल्यावर उपकार करते, आपलं पोषण करते. आपले मायबाप हो फार कष्टातून आम्हाला सांभाळतात ना. पोरांनो, मायबाप जेवढं प्रेम करतात तेवढं दुसरं कोणी करील का? देव सुद्धा करू शकत नाही. ऐका, पण मायबाप फक्त आपल्याच लेकरावर प्रेम करतात. उपमा द्यायला तुकोबरायांकडे दुसरा शब्द नव्हता. संत या उपमेयाला उपमान कोणतं लागू होईल तर देव सुद्धा कमी पडतो. आणि म्हणून तुकोबारायांनी अट्टहास केला की संत समजून सांगण्यासाठी या जगाला काय दृष्टांत द्यावा लागेल, लोकांना काय प्रमाण द्यावं लागेल. तुकोबारायांना वाटलं गडे स्वतःच्या लेकरासाठी मायबाप किती कष्ट करतात. एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला परवा. आमच्याकडचे केंद्रे नावाचे ड्रायव्हर होते. एक दुसऱ्याची गाडी घाटामध्ये, आमच्याकडे ती गाडीचा ॲक्सिडेंट झाला एका ट्रकसोबत. समोर बसलेले दोन्हीही आई आणि वडील होते, ते जाग्यावर ठार झाले, जाग्यावर संपले. आणि मागे 2 वर्षाचं लेकरू झोपलेलं होतं. तो केंद्रे अंधार पडलेला होता, घाटात कोणी गाडी उभा करत नव्हतं. केंद्रेनं ते पाहिलं आणि त्यानं गाडी उभा केली, तर त्या गाडीच्या बाजूला एक स्त्री असा हात करत होती. त्या स्त्रीला त्यांनी पाहिलं. ॲक्सिडेंट झालाय, रात्रीची वेळ आहे, 11:30ची. बाई, तुम्ही कोण आहात, कुठले आहात, गाव कोणतं तुमचं? त्यांनी मला कॉल केलाय दुसऱ्या दिवशी. महाराज हे असं कसं? मी म्हणलं सांगतो. पोरांनो, ते ॲक्सिडेंट झालेली गाडी चेमदा झालती सगळी. आणि ती बाई रात्री 11:30ला असं करते. गाडी थांबवून तो पाहतोय तर त्याला असं करते. तो गेला जवळ, कुणाला मदतीची गरज असेल असं त्याला वाटलं आणि जवळ गेला. आणि जवळ जाऊन त्यानं त्या बाईला विचारलं, बाई आपलं गाव, इथं कसं थांबलात तुम्ही, तुमचं नाव, कोणाचा ॲक्सिडेंट झालाय? ती बाई काहीच बोलत नव्हती, हा तिच्याकडे पाहत होता. कमाल आहे, ॲक्सिडेंट बाई, कमाल आहे. ती बाई अशी, त्यानं हात असा केला, पुन्हा त्याला गाडीच्या मागच्या काचाजवळ गेली, दरवाजाच्या, ना असा हात केला त्या काचावर. ओ बाई, काय हात काय करताय? काहीच नाही, असं करायची ती. असं केंद्रेनं असं डोकावून पाहिलं मध्ये. तो म्हणला मला डोकावून पाहिलं महाराज, तर मध्ये लेकरू रडत होतं. एसीची गाडी आणि त्याच्यात बाहेर आवाज येत नव्हता, लेकरू रडत होतं. गेलो म्हणला, टामी आणली आणि ते तोडला दरवाजा तोडला गाडीचा आणि ते लेकरू बाहेर घेतलं. ती बाई उभी होती. ती लेकरू रडून रडून त्याचे ओठ कोरडे पडले होते. पळत गेलो लेकराला घेऊन पलीकडच्या साईडला, माझ्या गाडीतली पाण्याची बॉटल काढली आणि त्याला पाजविण्यासाठी असा मागं फिरलो. बाई, पाण्याची बॉटल ही पाजवा लेकरांना. तर तिथं बाई नाही. अर्ध्या मिनिटात बाई नाही. इकडं पाहिलं तिकडं पाहिलं. म्हणला महाराज हे आश्चर्य माझ्या जीवनात झाले, हा काय प्रकार आहे? आणि नंतर मला वाटलं कुणी अजून मध्ये अडकला असेल, तर टामीनं मी पुढचा एक दरवाजा तोडला, ड्रायव्हर साईडचा काढला, असा उघडला.
उघडल्याबरोबर ड्रायव्हर सीटवर रक्ताबंबाळ मरून पडलेला. नंतर कळलं त्या लेकराचा बाप होता. आणि पलीकडच्या कंडक्टर सीटवर त्याही साईडची बाई मरून पडली. तिला मी नीट पाहिलं तर बाहेर जी बाई मला हात करीत होती तीच आत मरून पडलेली होती. मला विचारलं हे असं कसं शक्य आहे? मी म्हणलं कसंही शक्य आहे, जगतामध्ये आई एक अशी आहे. मला महाराज म्हणले मग ती बाहेर होती कुठं गेली की? आणि ती मध्येही होती. मी म्हणलं आत्मदृष्टीने आत्मरूपाने आतली बाई आपल्या लेकराला वाचवण्यासाठी तिचा आत्मा तळमळत होता आणि तिच्या लेकराची सोय लावण्यासाठी मेल्यानंतर सुद्धा जे आपल्या लेकरासाठी आत्मदृष्टीने तळमळते आणि लेकराची सोय लावते तिला आई म्हणावं, तिला आई म्हणावं. आणि या डोंगर दऱ्यामध्ये हजारो वर्षापासून अज्ञानाच्या गाराड्यामध्ये पडलेल्या या समाजाला कुणी मायबाप नव्हता. हे माझं वाक्य नाही, बाजीराव पाटील खरवंडीकराची आई बनू माय तिचं वाक्य आहे. तिचा या महाराष्ट्रावर उपकार आहे फार मोठा की गेलेले भगवान बाबा तिनं 3 दिवसात परत आणले. त्याला म्हणाव पाटील. ए बाजीराव, जेव्हा भगवान बाबांनी एक दिव्य केलं होतं, गडाच्या खाली नारायणगडावरून खाली उतरलं लोकांनी, त्यावेळी दिव्य करून कलंक लावलेला तो कलंक पुसला. आणि तो कलंक पुसून काढण्यासाठी भगवान बाबांनी फार मोठं दिव्य केलं. तिकडं एकच जण माणूस बघा ना कोण बोलतंय ते पर विठाला 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 विठाला